नमस्कार. शेतकऱ्यांसाठी एक खुशखबर आहे की आता जे महा-डी-बी-टी पोर्टलवर ज्या योजना चालू असतात आणि ते योजनेचा आपल्याला मेसेज पडल्यानंतर आपली जर त्या योजनेमध्ये निवड झाली तर आपल्याला काय होतं, 10 दिवसाच्या आतमध्ये आपल्याला ते कागदपत्र अपलोड करावं लागतात. उदाहरणार्थ का आपल्याला ठिबक लागलं, ठिबकसाठी आपल्याला बँक पासबुक, आधार कार्ड, त्यानंतर 7/12/18 आहे का नाही, हे अपलोड करावं लागतं. त्यानंतर एक 10 दिवसाचा कालावधी असतो. 10 दिवसानंतर मग आपल्याला एक पूर्वसंमती येते. पूर्वसंमती आल्यानंतर परत आपल्याला 1 महिन्याच्या आतमध्ये आपल्याला GSTचे बिलं वगैरे त्याच्यामध्ये काय करावं लागतात, अपलोड करावे लागतात. पण आता काय झालेलं आहे, GSTमध्ये बदल झालेला आहे आणि GSTमध्ये बदल झाल्यामुळं मग काय झालेलं आहे, शासनाने काय केलेलं आहे की 1 महिन्याच्या आतमध्ये काय होतं, तो जर नाही आपण बिलं वगैरे हे अपलोड केले तर काय होतं, ते अर्ज बाद होत होता. पण आता शासनाने काय केलेलं आहे, त्याच्यावर स्थगिती आणलेली आहे. नवीन दर निर्माण झालेले आहेत GSTचे आणि त्या GSTच्या दरामुळं काय झालेलं आहे, शेतकऱ्याला थोडासा दिलासा मिळालेला आहे की आता काय झालेलं आहे की जो आपण अर्ज भरलेला आहे, जो ऑनलाईन केलेला आहे, त्याची पूर्वसंमती मिळालेली आहे. अशा जे परत 1 महिन्याच्या आतमध्ये तो काय होणार आहे, बाद होणार आहे. असं न होता शेतकऱ्यांसाठी काय होणार आहे, एक दिलासादायक बाब शासनाने काढली आहे की तो अर्ज काय होणार आहे, सध्या तरी बाद होणार नाही. नवीन जोपर्यंत काही शासनाची अपडेट येत नाही वरून तोपर्यंत कोणताही ज्याच्या जो अधिकारी आहे कृषी विभागामधला असेल आहे का नाही, त्याच्यावरचा कोणता असेल तर तो कोणताही कृषी विभागातला अधिकारी आपला अर्ज बाद करू शकत नाही. कारण अशा सक्त सूचना काय झालेल्या आहेत त्यांना मिळालेल्या आहेत. त्यामुळं एक दिलासादायक बाब आहे की शेतकऱ्यांसाठी की आता काय झालेले आहेत, पहिले जी GST होते ते GSTचं खूप थोडेसे जास्त प्रमाणात होते ना, तर त्यानंतर आता GSTमध्ये बदल करून शेतकऱ्यासाठी थोडेसे कमी प्रमाणामध्ये काय केलेलं आहे, राबवतात ते, म्हणजे त्याचे दर कमी केलेले आहेत. आणि मग त्या नवीन दरानुसार काय करावं लागणार आहे, तर शेतकऱ्यांना बिलं अपलोड करावं लागणार आहे. तर त्यासाठी तुमचा अर्ज बाद वगैरे करता येणार नाही आणि रद्दही होणार नाही. त्यासाठी तुम्हाला काय केलेलं आहे, टाईम दिलेला आहे. ही एक शेतकऱ्यासाठी अतिशय चांगल्या प्रकारची बाब आहे. कारण 1 महिन्याच्या नंतर काय होत होता, पूर्वसंमती मिळाल्यानंतर अर्ज आपला बाद होत होता, पण तसं होणार नाही आता. काय झालेलं आहे, त्याला थोडंसं लांब म्हणजे जास्तीचे दिवस जाणार आहेत. वरून ज्यांच्या सूचना येईपर्यंत आहे का नाही, अधिकाऱ्यांच्या सूचना येईपर्यंत हा अर्ज आपला तसाच राहणार आहे, बाद वगैरे होणार नाही. धन्यवाद.